म्हणजे माझं स्वतःचं एक उदाहरण, ठीक आहे, यूथ साठी खास करून मी फर्स्ट टाइम रिलीज ब्रदर आता इथे नाही आहे, त्यांना भेटलो होतो इथून 2 वर्ष अगोदर. किती वर्ष अगोदर? 2 वर्ष. म्हणजे जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो, माझ्या मेडिकल कॉलेजमध्ये मी फर्स्ट इयरला होतो आणि जस्ट 1-2च महिने झाले होते आणि मी त्यांना भेटल्याचं म्हणजे मी लहानपणापासून ख्रिस्ती आहे ना, ख्रिस्ती आहेच. आणि मी त्यांना भेटल्याच्या नंतर म्हणजे जोपर्यंत मी त्यांना भेटलो नव्हतो, ॲज जॉईन केलं नव्हतं, मी डेली चर्चला यायचो, ट्रिपल वाजवायचा, स्तुती आराधना करायची, वचन वाचायचं, हे डेली राहायचं. बट व्हॉट अबाउट प्रोग्रेस काय आहे, यातून आउटकम काय आहे? आपण विचार करतो ना. आता माझं यंग एजमध्ये काय ते म्हणजे जवानी व्यर्थ समज असं म्हणतात ते काम होतं. म्हणजे 18 वर्ष झाले, 19 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, असं वाया नाही जायला पाहिजे ना. प्रभूच्या कामासाठी आलं पाहिजे ना. आपलं हे जे जीवन आहे हे प्रभूनं दिलेलं आहे, तर प्रभूच्या कामासाठी आलं पाहिजे. जेव्हा मी निलेश ब्रदरांना भेटलो पहिल्यांदा आणि भेटल्याच्या नंतर फर्स्ट टाइम काय झालं माहिती आहे का, म्हणजे ओळख नाही, काय नाही, कोण आले, जस्ट त्यांनी म्हटलं की आपण कॉलेजमध्ये प्रार्थना करू. म्हणजे ठीक आहे, कॉलेजमध्ये प्रार्थना करणं चांगली गोष्ट आहे. पण माझ्या मनात विचार यायला काय, कशासाठी प्रार्थना करायची, कोण आहे बाबा, कुठून आलेले. फर्स्ट डेला मी गेलो त्यांच्यासोबत, ठीक आहे, गाडीवर गेलो, भेट वगैरे केली. नंतर नेक्स्ट जेव्हा विजिट आमची होती तेव्हा मी त्यांना भेटलो, त्यांना प्रश्न विचारत गेलो की आपण काय काम करता, ICPF मध्ये काम करत होते, म्हणजे काय असतं, इंटर कॉलेज यूथमध्ये आम्ही काम करतो. यूथमध्ये काय काम करावं लागतं? आजपर्यंत कधी कामच केलं नाही यूथमध्ये, काम काय करावं लागतं? करावं काय लागतं? 18 वर्ष 19 वर्षाच्या लेवलला काय काम करावं लागतं? कॉलेजला जाणं, कॉलेजला येणं, घरचं मम्मी पप्पाला सांगितलेलं आहे बस, आणि जे चर्चमध्ये आपण करतो थोडंफार, ओके, एवढंच करतो. त्याच्या बाहेरचं आम्हाला काही माहितीच नव्हतं. बट एक अशी गोष्ट असते की परमेश्वरानं आपल्यावरती एक जिम्मेदारी दिलेली आहे ना, की जसा आपला प्राण आपण स्वतः वाचवतो चर्चला जाऊन, तसंच आपल्या मित्रांचे वाचतो, आपल्या स्वतःचा वाचतो, आपल्या शेजाऱ्यांचा वाचतो, है ना. हे आपण कधी विचारच करत नाही. उलट आपण त्यांच्या मिक्स होऊन जातो. चलना हे आपण करतो ना, अरे चलना कुछ नाही होता. आणि मी पण तसाच होतो. बट प्रभूच्या दयेनं मी त्या गोष्टीतून बाहेर आलो. मग आम्ही हळूहळू एव्हरी संडे, म्हणजे माझ्या कॉलेजचा मी दिवसच संडे ठरवला. संडेला चर्च अटेंड करायचं, आमच्यासोबत जायचं, कॉलेजसाठी प्रार्थना करायची, घरी यायचं. सुरुवातीला 1, 2, 3 महिने नो रिस्पॉन्स, जायचं. कधी कधी ते नसायची, मी एकटा जायचो. मी हे एकटा का जायचो माहिती, माझ्या मनात ही गोष्ट का आली. मी रॅन्डमली इंस्टाग्रामवरती एक पोस्ट पाहिली होती 2-3 वर्ष अगोदर. एक बाळासाहेब होते, ते सांगत होते तुम्ही स्वर्गात उभे आहे, परमेश्वर तुमच्या समोर आहे आणि बाजूला तुमचे मित्र नरकामध्ये ओढण्यात आहे. कसं तुझ्या फ्रेंडचं नाव ना एकदम जिगरी फ्रेंड, प्रत्यक्ष तुझ्या फ्रेंडचं नाव सांग एकदम जिगरी ओंकार. तुला कसं वाटेल की तुझा फ्रेंड नरकात टाकायचा? कसं वाटेल? टेल मी, कसं वाटेल? आणि ते पण 1-2 वर्षासाठी नाही, इटर्नल, पूर्ण जिंदगीभर अग्नीमध्ये. सोपी गोष्ट नाही आहे. तुम्ही थोडं हवेत असं पडून बघा, किती पडतं, दिवसभर लक्ष तिथे राहतं ना. पूर्ण पुढची जी इटर्नल लाईफ आहे, अनंत काळासाठी ते अग्नी. म्हणजे ज्यांच्यासोबत आपण कॉलेजला मजा मस्ती करायचो ते तिथं सेपरेट झालं, ते अनंत काळासाठी कुठे गेले, अग्नीत गेले. आणि ते ओरडून सांगायले तुझं नाव काय? सत्यम. अरे सत्यम, तुम्हाला काम नाही सांगितलं? ओरडून सांगते का नाही? सत्यम, तुला माहित होतं ना देवाचं राज्य कोणतं आहे, देवाचा मार्ग कोणता आहे, चांगला मार्ग कोणता आहे, तुला माहिती आहे, मला काय नाही सांगितलं? ते तिथे प्रश्न विचारतील, 101% विचारतील, मला माहिती आहे. सगळेजण ओरडतील, जेवढे तुमच्या सोबतचे सगळे ओरडतील. ते ओरडून म्हणतील की तुला माहित होता खरा देव कोण, तो आमच्यासोबत गद्दारी केली, मला नाही सांगितलं. म्हणजे स्वतः तू तिकडे गेला, आम्हाला नाही सांगितलं. हे बरोबर आहे का? मला सांगा. मुलींमध्ये बेस्टी असतं ना, तर तुमची बेस्टी गेली नरकामध्ये, तुम्हाला चांगलं वाटतं का? सांगा. नाही वाटणार ना, नाही वाटणार, कोणालाच नाही वाटणार आहे. मलाही तसंच वाटायचं की अरे माझ्यासोबत राहायला, माझ्यासोबत राहायला, याला मी काहीच सांगत नाही. किती वाईट गोष्ट आहे की नाही? मला प्रभू माहिती आहे पण त्याला माहित नाही. मग ह्या विचाराने मी डेली जायचो
3-4 महिने नो रिस्पॉन्स. मग माझे मित्र मला विचारायचे, हे अंकल तुझ्या सोबत येतात एव्हरी संडेला, तू संडेला कॉलेजला कशाला येतो? मी ऑफ डे निवडलेला आहे ना. मग मंडे, सॅटर्डे किंवा शुक्रवारी कोणीही दिवशी गेलं कॉलेजला तर कोणी विचारणार नाही कोण सोबत आलं कोण गेलं. पण रविवारी कॉलेजमध्ये झाले म्हणजे लोक विचारणार, जे स्टाफचे लोक ते विचारणार, अरे संडेला हॉस्टेलला कोण घेऊन गेला, कोण येते विचारतात ना. या गोष्टी टॅकल मी केल्या, भरपूर गोष्टी टॅकल केल्या. परमेश्वराच्या दयेनं मी माझ्या मित्रांना सांगू शकतो है ना, तुम्ही वाईट गोष्टी सोडा. मी आपल्यामध्ये दादा आहे आणि त्यांच्याकडून बायबलचं एक घेऊन घेतो सेट पूर्ण. म्हणजे जेवढे फ्रेंड्स आहेत जवळपास मी माझ्या कॉलेजमध्ये माझ्या क्लासमेटमध्ये 28 बायबल वाटते. किती? 28. सर्व लेकरांना दिले. बर्थडे असला मी गिफ्ट नाही देणार, मी बायबल देणार. ते पॅक करून ठेवलेले होते पन्नी म्हणून, आणि तसे द्यायचे व्हाईट कलरचे, ब्लू कलरचे, डिफरंट. अजून पण मला शॉर्ट येते, माझ्या सिनियर्सला मला द्यायची का 1-2 दिवसात देणार आहे. तर ही गोष्ट माझ्यासोबत झाली. ते म्हणजे हे कशाला पुस्तक आहे? मी म्हटलं बायबलचं नाव ऐकलं. हो हो, पवित्र तुमचं असतं ख्रिश्चन लोकांचं माहिती आहे. म्हटलं हेच मी तुला देऊ शकतो, यापेक्षा महागडी वस्तू मी तुला देऊ शकणार नाही. कारण की जर मला माहीत असून मी तुला सांगत नाही की माझ्याकडे कागद करून दिली, मी त्यांना दिले. ते म्हणजे कसं काय करायचं, वाचायचं का कसं करायचं? मी म्हटलंय बघ, जेव्हा तुला तुझ्या आयुष्यामध्ये निराशा, एकटं वाटत, पुढं तू खचून गेल्यासारखं वाटशील, चुपचाप हे उघड, नाही समजलं मला फोन कर, वाच. आणि बाय द ग्रेस ऑफ गॉड त्यांनी वाचलं. आणि आता आमचा एक 15 जणांचा ग्रुप आहे. आम्ही त्याला कॅडिसियस म्हणून नाव दिलेलं आहे. आणि ते 15 जणांच्या ग्रुपमध्ये ना सगळं बॉईज आहेत बरं, गर्ल्स नाही. लक्षात ठेवा, बॉईजला सांगायचं, गर्ल्सला सांगायची. ठीक आहे. आणि आम्ही सांगितलं त्याच्यानंतर तुम्हाला माहिती काय झालं, जेवढेही लेकर वाईट मार्गाला होते ना, काही पुढ्या करायचे ना, काही शब्द वाईट बोलायचे, सर्वांनी बंद केले. रूममेट आहे एक दुसरा, तो काय म्हणतो माहिती आहे, त्याच्यात सोबतच राहतो ना, ते मला नेहमी म्हणते, अरे आशिष हे बाजूला बघून हे काय म्हणाले, नेहमी तुझं नाव घेत राहते येड्यासारखं. म्हणजे आशिष आज हे सांगितलं, आशिष आज ते केलं, हे केलं, ते केलं, हे असं सांगत राहतं. का असेल? मी त्याला सुद्धा ही गोष्ट सांगितली, त्याला पण बायको घेतलं, त्यानं पण प्रार्थना करायला सुरुवात केली. सॅम्युएल ब्रदर नेहमी आमच्या सोबत राहतात माझ्या पिरियडमध्ये. आणि आमचे जेव्हा पण एक्झाम्स राहतात ना, लेकरांना खूप स्ट्रेस असतो, ताण असतो. तर तुम्हाला माहिती आहे, रूममध्ये नाही, कॉलेजमध्ये नाही, त्यांच्यासाठी आम्ही रोडवरती प्रार्थना केली. कुठं? रोडवरती. आम्ही जस्ट असं भेटलो होतो, रोडवरती आम्ही प्रार्थना केली. गाडीवाले चालले, थांबून पाहिले, कोणाला नाही काही फरक पडला नाही. ते विधायच नव्हते तरी त्यांना फरक पडला. कारण की मी त्यांना एकच गोष्ट सांगितली, तुम्ही चांगलं करा, चांगलं राहा, प्रभू तुम्हाला आशीर्वाद करेल. त्यांना बायबल दिले, बायबल वाचायला शिकवलं. आणि आता बरेच असे लेकर ज्यांनी प्रार्थना करायला शिकवतो, म्हणजे आम्हाला पण शिकवलं प्रार्थना. मी मुद्दाम त्यांच्यासोबत त्या चांगल्या गोष्टी शेअर करतो, कारण की मला माहिती आहे उद्या जाऊन जर मला वरती हिसाब विचारला मी काय जबाब देणार आहे. माझ्याकडे तो व्यक्ती आला होता, त्यांनी मला सांगितलं होतं तुझ्या मित्रांना सांग, मी नाही सांगितलं. मला चान्स गेला, तुमच्याकडे चान्स आला का? रेसिपी तुमच्याकडे आलेली आहे ना, तर तुमचं काम आहे तुमच्या मित्रांचा जीव तुम्ही वाचवा, स्वतःचाही वाचवा, मित्राचाही वाचवा. म्हणजे मित्राला सांगितलं ना आपण मित्र असं करायला, तसं करू नका. आज जवळपास 28 जणांना बायबल दिलेले, म्हणजे 280 जणांना दिली माझ्या कॉलेजमध्ये. हे करू शकतो, पण ते फक्त प्रभू परमेश्वराच्या दयेने होईल. म्हणून तुम्ही सर्व माझ्यासाठी प्रार्थना करा. माझी छोटीशी टेस्टिंग होती.